केवळ महाराष्ट्रामध्ये विमुक्त भटके वर्ग जन्माला आला, ज्याच्यासाठी गेल्या 70 वर्षात 1000चं बजेट यांच्या बजेटमध्ये नाही. मग तुम्ही आमची एवढी घरघोर फसवणूक का केली? म्हणून पालावरचा माणूस पालात राहिला, भिकारी माणूस भिकारी राहिला. डवरी गोसाई, मसनजोगी, वड्डर, कैकाडी, बेलदार, रामोशी अशा 18 पगड जाती गावाच्या बाहेर तुम्ही स्वतंत्र का ठेवल्या? त्यांचा विकास का केला नाही? आडात नाही तर पवऱ्यात कुठून येणार? तुम्ही ह्यांच्यासाठी राखीव काहीच ठेवलं नाही. आणि आता परत परत त्यांनी काय केले? विमुक्त भटक्यामध्ये जाती वाढवत राहिले राजकारणाच्या हिशोबासाठी. मेले तर मरू द्या यांना. एका गाडीमध्ये 50 माणसं असतील तर ह्यांनी पुन्हा 100 माणसं कोंबले आणि आमचा श्वास गुदमरून गेला महाराष्ट्रामध्ये. विमुक्त भटके ही संज्ञा संविधानाची नाही, ही मोठी घोर फसवणूक आहे. हे अभ्यास केल्यानंतर कळेल. मग या गरीबाची गरिबी जरंगे पाटलांना दिसत नाही का? महाराष्ट्रातल्या खासदार आमदाराला तुमचं लिकरू आणि आमचं काय कुत्र्याचं कोकरू आहे का? आम्ही माणसं आहोत ना. आमचाही महाराष्ट्रामध्ये कधी तुम्ही विचार करायला पाहिजे होता. वंशवळ तुम्ही निजामाची शोधता. अरे पण आम्ही इंग्रजाच्या काळात 1871ला क्रिमिनल ट्राईब्स म्हणून डिक्लेअर केलं. आम्ही इंग्रजांना पळो की सोळो केलो. आदिवासींनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला तुम्ही भटके म्हणून, विमुक्त म्हणून कायमचं गाव कुसा बाहेर ठेवलं. हे मराठ्याचा दुष्ट हेतू आता आमच्या लक्षात येऊ लागलं. आम्ही ना भटके आहोत, ना विमुक्त आहोत, ना जाती जमाती आहोत महाराष्ट्रात. केवळ नावाला आहे. ही कळायला मला 40 वर्षे गेले. आणि आता ओबीसी मध्ये कुठे आम्ही आलो? अहो गावगाड्यामध्ये आमची हालत तुम्हाला सांगू. हे लोक म्हणतात म्हणजे लक्ष्मण गायकवाड लय आगाव बोललेला आहे, काही बोललेला आहे, पण वस्तुस्थिती आहे. पैठण औरंगाबादच्या त्या भागामध्ये पैठण गाव आहे. पैठण मध्ये एक 3-4 वर्षापूर्वी वडरांनी डुक्कर खाल्लं आणि पाटलाची वीर बाटवली म्हणून सर्व मराठा समाज उठून त्यांना मारले, त्यांची घरं जाळले. त्यासाठी मी औरंगाबादला मोर्चा काढला होता. म्हणजे तुम्ही आम्हाला काय वागणूक दिली आणि आज तुम्ही त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताय. काही लोक मुद्दाम फाटाफुटी करत आहेत की भटक्या विमुक्तांचा काय संबंध येतो. अरे खरं तर भटक्या विमुक्तांचंच मोठं नुकसान होणार आहे. आता कुठं भटक्या विमुक्तांचे लोक जिल्हा परिषद, पंचायत समिती केवळ ओबीसीच्या आरक्षणामधून आम्ही निवडून येत आहोत.